नमस्कार, सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण तोंडी लावण्यासाठी चटपटीत असा एक पदार्थ टोमॅटो पासून बनवणार आहोत। तर जेवणाच्या ताटामध्ये किती जरी भाज्या असल्या आणि काही जरी असलं तर तोंडी लावणीचा प्रकार हा पाहिजेच असतो, तरच जेवण परिपूर्ण वाटतं। तर इथं मी गावरान टोमॅटो घेतलेत 5। लाल भडक असे टोमॅटो आहेत। लाल असले तरी बिलकुल मऊ झालेले नाहीत किंवा मग बिळबिळ सुद्धा झालेले नाहीत। तर त्याला स्वच्छ धुवून पुसून देठाकडचा भाग असा खरवडून काढला आणि हे टोमॅटो 2 भागामध्ये असे कट करून घेतले। आता जाड बुडाचा पॅन घ्यायचा आहे, तो गॅसवर ठेवायचा, गॅस मध्यम ठेवायचा, त्यात थोडंसं तेल घालायचं। आता तेल गरम झालं की यामध्ये जिरं मोहरी घालायची आणि थोडासा कट करून घेतलेला लसण घालायचा। लसण बारीक चिरायचंय किंवा मग आपण ठेचून घेतला तरी चालतो। हिरवी मिरची घातलीये 1-1.5, चांगले बारीक तुकडे केलेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। पुन्हा सुद्धा आपण यामध्ये तिखट घालणार आहोत। आता यावर कढीपत्ता घालायचाय। हे सर्व साहित्य थोडंसं परतवून घ्यायचं आणि आता यावर टोमॅटो घालूया। टोमॅटो अशा पद्धतीने घालायचे। ते हे साहित्य थोडंसं इकडं तिकडं सरकवून टोमॅटोचे पालथे ठेवायचे यामध्ये। तर अशा पद्धतीने सर्व टोमॅटो आपण यावर ठेवून घेऊ। आपल्याला याला पाणी न घालता नुसतेच सुरुवातीला वाफवून घ्यायचे। तर हे बघा अशा पद्धतीने आता यावर झाकून ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिट मध्यम गॅसवर किंवा गॅस कमी करायचा। गॅस जर इथं फुल केला तर मग मात्र टोमॅटो आपले करपू शकतात, त्यामुळे गॅसची फ्लेम लोच ठेवायची। आता आपण हे टोमॅटो वाफतायत तोपर्यंत इतर साहित्य कट करून घेऊया। थोडीशी कोथिंबीर, थोडा पुदिना, अर्धी काकडी घेतलीये, एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय। हे सर्व साहित्य स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि इथं काकडीचं मी थोडंसं साल काढतेय, तर अर्धवटच साल काढतेय इथं मी। काकडी खूप जास्त कोवळी असेल तुमच्याकडे तर नाही साल काढलं तरी चालतं। तर कोशिंबीरला जे साहित्य वापरतो ते साहित्य तुम्ही इथं घेऊ शकता किंवा मग घेतलेल्या साहित्यापैकी जे आवडत नसेल ते कमी करू शकता किंवा आवडेल ते तुम्हाला यामध्ये घालू शकता। जसं की पत्ता गोबी आहे, जसं की मुळा आहे, तुम्हाला जे जे आवडेल ते तुम्ही कोशिंबीर प्रमाणे इथं घालू शकता। तर काकडी खूप बारीक चिरायची आहे, जेवढी शक्य तेवढी बारीक चिरूया किंवा मग तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा हे काढू शकता। तर पुदिनाही बारीक चिरून घेतलाय मी, त्याच पद्धतीनं कोथिंबीर सुद्धा चिरायची। पण चॉपरमध्ये काय होतं, पुदिना आणि कोथिंबीर थोडीशी जास्तच बारीक दिसतात, त्याचे असे तुकडे दिसत नाही चिरल्याप्रमाणे। तर कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलाय। आता हे आपलं साहित्य सर्व बारीक चिरून तयार झालं। आता आपण टोमॅटो कसे झाले ते बघूया। टोमॅटो वाफायला ठेवून 3-4 मिनिट झालेली आहेत। बऱ्यापैकी टोमॅटो आपले मऊ झालेले आहेत, याच्यावरचं साल निघतंय पण एवढं सहज निघत नाहीये। आता आपण याला पुन्हा थोड्या वेळासाठी ठेवणार आहोत, पण त्याआधी थोडंसं मीठ घालूया जेणेकरून साल लवकर सुटायला किंवा टोमॅटो मऊ व्हायला मदत होईल। आणि थोडंसं पाणी यावर घालायचं। माझे गावरान टोमॅटो आहेत, त्याला पाणी सुटलेलंच आहे, तरी मी थोडंसं पाणी घालतेय। तुमचे जर देशी टोमॅटो असतील तर थोडं जास्त पाणी घातलं तरी चालतं। आता पुन्हा 2 मिनिट शिजवून घेतलं। आता मात्र याचे साल अगदी सहज सुटायला लागलेले आहेत। आता याच्यावरचं साल सर्व काढायचंय। मी ह्या काट्याच्या चमच्याने साल काढतेय। तुमच्याकडे तळणाचा चिमटा असतो ना, जे पापड तळतो आपण ज्या चिमट्याने, त्याच्याने सुद्धा तुम्ही हे साल काढू शकता। तर याची सर्व साल काढून घ्यायची आहेत। हे बघा किती पटकन सुटतायत साल, आणि साल काढल्यावर टोमॅटो तर अगदीच लाल बुंद दिसतोय। आता ही सर्व साल काढून झाली आहेत। आता ह्याला असं चुरडून घ्यायचं, चमच्याच्या साह्याने घ्या किंवा मग मॅशरच्या साह्याने सुद्धा याला असं बारीक करू शकता। यामध्ये बिलकुल मोठे तुकडे टोमॅटोचे राहू द्यायचे नाहीत। एखादा टोमॅटो नसला वाफला, नाही मऊ झाला तरी त्याला असं मॅशरच्या साह्याने अगदी दाबून दाबून असं याप्रमाणे बारीक करायचे। जशी काय आपण पेस्ट तयार केली अशा पद्धतीनं तयार करून घ्यायचं। आता यामध्ये थोडेसे मसाले घालायचे। मसाले म्हणजे जास्त काही नाही, मी इथं काळं मीठ घातलंय, चिली फ्लेक्स घातलंय थोडंसं, आणि कश्मीरी लाल मिरची पावडर घातलीय। यामुळे कलर छान येतो, तिखट जास्त होत नाही, पण तरीही तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानं कमी जास्त करू शकता। टोमॅटो जर तुमचे या ठिकाणी जास्त आंबट असतील तर थोडीशी अर्धा चमचा साखर घातली किंवा एखादा गुळाचा छोटा खडा घातला तरी चालतो। आता याला 2 मिनिट शिजवून घ्यायचे। खूप जास्त घट्ट होईपर्यंत याला शिजवायचं नाही, थोडंसं सैलसर राहिलं पाहिजे। हे बघा अशा पद्धतीनं आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपलं थंड करून घ्यायचं। आता थंड झालेले मिश्रण हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ।
हे बघा मी या भांड्यात काढतेय हे थंड झालेले मिश्रण आणि यामध्ये आपण कट करून घेतलेले सर्व साहित्य जे कोशिंबीरचं साहित्य असतं ते यामध्ये सर्व घालायचं आणि याला मिक्स करून घेऊ। या ठिकाणी तुम्ही थोडीशी भाजलेली जिऱ्याची पूड घालू शकता किंवा धनेपूड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात थोडंसं घातलं तरी चालतं। तर आता याला व्यवस्थित मिक्स करूया। हा एक खूपच तोंडी लावणीचा पदार्थ सुंदर असा झालेला आहे, अगदी चटपटीत झालेला आहे। पदार्थ आवडला तर लाईक शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत। धन्यवाद।